पहा किती ट्रॉफी जड आहे हे तुम्हाला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता। 2 जण मात्र ही ट्रॉफी घेऊन मात्र येत आहेत आणि या ट्रॉफी साठीचा हा संघर्ष या 2 संघांमध्ये मात्र पाहायला मिळेल। अर्थातच एका बाजूला संजय दादा मोहिते करुंगे टीम तर दुसऱ्या बाजूला योद्धा 11 पनुमरे टीम। यस मान्यवरांना विनंती करतो चला आपण व्यासपीठाच्या दिशेने आणि तिथे स्थानापन्न व्हायचंय। मंगेशजी पाडगावकर यांची एक कविता मला जरूर या ठिकाणी आठवते। आयुष्य विद्यार्थ्याचं वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं, पहिलं पान जन्म, शेवटचं पान मृत्यू, मधलं पान आपणच भरायचं कारण ते आपलं कर्म असतं। आणि खरं तर पाहिलं तर विशाल भाऊ यांचा जर विचार केला तर भरपूर काही त्यांच्या कर्तृत्वाने भरपूर पानं लिहिली गेलेत आणि ज्यांची सकाळपासून आपण उत्सुकता शिगेला पोहोचली होती ते ठाणे महानगरपालिकेच्या चला सुस्वागतम सुस्वागतम सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय प्रीतमजी पाटील साहेब ज्यांची सकाळच्या सत्रापासून आपण अगदी उत्सुकतेने वाट पाहत होतो। या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं मी विनंती करेन साहेबांना आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपल्या शुभ उपस्थितीमध्ये हा मेगा फायनलचा महामुकाबला या ठिकाणी रंगेल। तमाम मान्यवरांना पुन्हा एकदा 2024 पहिला बॉल मानाची अभिमानाची ट्रॉफी पहिला बॉलवर आक्रमण केले। जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। पहिला बॉलवर आक्रमण, बॉल सीमारेषा पार। 6 धावा येतात, 6 धावांसाठी षटकार पानुमरे टीम साठी। चला पहिल्या बॉलवर आक्रमक रवैया धारण केलाय। तर स्वप्न खरं तर मोफतच असतात परंतु स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी भरपूर काही किंमत मोजावी लागते। परंतु हे देखील सत्य आहे, ज्याला हिम्मत त्यालाच किंमत। आणि पहिल्या बॉलवर हिम्मत दाखवली, बॅट्समन अजितने ठोकलाय पहिल्या बॉलवर उत्तुंग षटकार, अमितने ठोकलाय। इथे दुसरा बॉलला देखील पाठवलंय का ढगात, पाहूया। दृश्य नहीं दृष्टिकोण होना चाहिए, कितनी भी हो मुश्किलें जीवन में कभी धैर्य नहीं खोना चाहिए। बॉल सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार। इथे मात्र पहा पानुमरे टीम इतिहास रचेल का? गेल्या वर्षीचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा रचण्यासाठी पानुमरे टीम सज्ज आहे। 2 बॉलवर 2 षटकार, परंतु त्यांना देखील शह देण्यासाठी करुंगली टीम देखील सज्ज आहे। गोलंदाज तयार, नाना तिसरा बॉलवर तिसरा षटकार। सुरुवात संघर्ष पराकोटीला पोहोचलाय, ठिणगी पडली। आता वनवा पेटायला वेळ लागणार नाही, तर दोन्ही टीमचा विचार केला तर विस्फोटक खेळाडू आहेत, नाना आहेत, सुहास यांचा भरणा असलेली टीम करुंगली या ठिकाणी आपण पाहतोय। परंतु त्यांच्यावर आघात चढवला बॅट्समन अमित इज ऑन फायर। अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आग लावण्याचं काम या मैदानामध्ये करत असताना बॅट्समन अमित पाहतोय, तर नॉन स्ट्रायकरला आपण नेताजी पाहतोय।
पानुमरे टीमच्या माध्यमातून उम्र थका नहीं करती, ठोकरे गिरा नहीं करती, अगर जीत हो जीतने की तो हार भी हारा नहीं करती. गेल्या वर्षीचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा सुवर्ण अक्षराने लिहायचा आहे हेच सांगतोय अमित. नाण्याचा पुढचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, इथून आता पलटवार होईल का? विकेट पहिला, अमित बॅक टू डगआउट. पतन झालंय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, गौरवशाली इतिहास राहिलाय. सामाजिक क्षेत्रामध्ये अमूल्य कामगिरी करणाऱ्या विशाल भाऊ यांच्या कार्याचा गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि ही स्पर्धा प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी स्पर्धा आहे. आणि पहा, गोलंदाजाने कमबॅक केलाय. बिना संघर्ष की ये क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आता ती आग गोलंदाजाच्या मनात जरूर लागली, संधी जरूर होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाही. इथे आणखीन एक चौकार येतोय, नशिबाचा चौकार पनमरी टीमला. रुंगली टीमचा अडल शुक्रदारा, ज्या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं आणि सगळीकडे आजच्या दिवसामध्ये जर हवा पाहिली, गोलंदाजी करत असताना सुहास, फलंदाजी करत असताना सुहास, क्षेत्ररक्षण करत असताना देखील सुहास या नावाचा डंका आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. त्यांनी देखील म्हटलंय, हम वो मुकाम हासिल करेंगे जिसे देखकर लोग भी कहेंगे उम्मीद तो नहीं थी पर बंदे ने बहुत कुछ कर दिखाए. बंदा बेमिसाल आहे. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पंचांचे देखील कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशाल भाऊंचं कार्य तेवढं महान आहे आणि ज्यांनी जे पेरलंय ते आज या स्पर्धेच्या माध्यमातून उगवताना पाहायला मिळतंय. सुहास तयार. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तक पे दस्तक देकर बॉल सीमा रेषाच्या बाहेर फरार. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार. छोटा मुलगा देखील डान्स करतोय. वाटत नाही गाणं थांबवावं, परंतु सन्माननीय कृष्णा, काय सांगितलं, सन्माननीय कृष्णा काशीकर सर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला, मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. सुहासने हसवलंय आता आपल्या करुंगली टीमला. इथे विकेटचं पतन झालंय आणि इथून संघर्ष आता उलटफेर तयार झालाय. या मॅच मध्ये उलटा प्रवाह पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? सरड्यासारखा रंग या मॅच मध्ये पुन्हा एकदा भरला जाईल का? सूर्य अस्ताला गेलाय. आता सुहासच्या रूपाने एक नवीन सूरज आशेची नवीन किरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये उगवेल का? आणि होय, तो उगवलाय. त्यांनी हे देखील म्हटलंय, यस प्रॉब्लेम का आना इज अ पार्ट ऑफ लाईफ और उसमें हंसते हुए बाहर आना दिस इज द आर्ट ऑफ लाईफ. या खेळाडूकडे भरपूर काही चांगली क्षमता आहे आणि आता त्याने ती दाखवली. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. 3 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन सचिन एस्पेक्टर पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक, वाऱ्याच्या वेगाने आलाय, दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. अगदी चित्याच्या चपळाईने धावण्याचा प्रयत्न बबलू पाटील यांचा असफल राहिलाय आणि विकेटचं बदन. नाराजी व्यक्त करतात आणि कारण देखील आहे. यस विजय. सुहास हावी होत असताना आणि पाहिलं तर चांगली कामगिरी केली त्यांनी. यूही नहीं मिलती मंजिल राही को एक जुनून सा दिल में जगाना होता है.
चिड़िया से पूछो कैसे बना या आशियाना, भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका बार बार उठाना पड़ता है. ही भूमिका आता पहा. इंद्रधनुष्य होतं, धनुष्यबाण होता आणि तो आता उचलला गेलाय. गोलंदाज सुहासच्या माध्यमातून शेवटचे 2 बॉल 1.4 ओव्हरचा खेळ संपन्न. नवीन बॅट्समन सचिन आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. व्ही शेप मध्ये 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न आपल्या टीमसाठी. पहा कोणतंही काम करा परंतु 100% डेडिकेशन द्या, डिटर्मिनेशन द्या, डिसिजन घ्या, तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. आणि सध्या आपण पाहतोय ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही यश संपादित केलंय ते आदरणीय प्रीतम पाटील साहेब आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. सुहास 6 बॉल. सागर यांच्यासाठी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, दूरवरून ठेवण्याचा प्रयत्न. काही गोष्टी आयुष्यामध्ये दूरच ठेवलेल्या बऱ्या असतात. सुहासने हे देखील दाखवलंय. शेवटच्या बॉलवर बॉल दूर ठेवलाय बॅट्समन पासून आणि शेवटचा बॉल आला डॉट. आता एक शेवटची षटक या ठिकाणी पाहायला मिळेल आणि स्कोर कार्डवर आता लागल्यात 28. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान देण्याचं काम करतात. पुन्हा एकदा सांगेन, जिंदगी जीना जरूरी नहीं, जीने का अंदाज जरूरी है. लाखों गम क्यों न छिपे हो दिल में, लेकिन हर वक्त हंसते रहना बहुत जरूरी है. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अँगल बनवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. या ठिकाणी पुन्हा एकदा माफ करा, पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉलचा इशारा. आणि दोन्ही पंचांचं भरपूर आम्ही कौतुक करूया. दिवसभरामध्ये भरपूर चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून 29 आता स्कोर कार्डवर लागल्यात. आपण पाहतोय नागवा सर आहेत लाल जर्सी मध्ये. आपण पाहतोय गोलंदाज तयार. यावेळेला शफल झोन खेळण्याचा प्रयत्न चूक झाली यष्टीरक्षकाकडून आणि एक सिंगल मात्र प्राप्त होते. पहा पहिला जर आपण विचार केला पंचांचा इशाराला वाईट बॉल आणि या बॉलवर आता 2 धावा प्राप्त होतील. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी एक्सप्रेस वे मुंबई पुणे या एक्सप्रेस वेवर धाव होत होती गाडी पनुंब्रे टीमची. परंतु आत्ता इथे ब्रेक लावला गेलाय, हँड ब्रेक लावला गेलाय. संपूर्ण या मॅचमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचं काम आता करुंगली टीम करतोय. मी विनंती करेन, आरव भोसले हा 10 वर्षाचा मुलगा आहे. या ठिकाणी हरवला गेलेला आहे आणि त्याचे वडील या ठिकाणी त्याची वाट बघतात. कोणाला दिसल्यास प्लीज त्याला किंवा माझा आवाज येत असेल आरव भोसले तर समालोचन कक्षामध्ये ये बाळा, स्पीकरच्या जवळ ये. आपले तुझे वडील तुझी वाट पाहत आहेत. आरव भोसले कदाचित मॅच पाहायला आला असशील, आवाज येत असेल तर बाळा इकडे ये. पहा संघर्ष अगदी पराकोटीला पोहोचलाय. सागर यांच्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं हातोड्यासारखा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळात पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाजाचा. शेवटची गोलंदाजी करतोय अनिकेत, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, त्याला देखील बोलवलंय. आता या षटकामधले शेवटचे 4 बॉल राहतील. 2.2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. सागर तयार. सागर आता भरेल का धावांची घागर? इथे मात्र पहा भरली. येस, बॉल सीमारेषेच्या बाहेर, दणदण करत सीमारेषा पार, आर पार, दमदार चौकार. डीजे या तुम्ही, तुमचं काम एवढंच होतं. गौतमीच्या जागेवर तुम्हालाच ठेवायचं नंतर. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये. वाव, फंटास्टिक कॅच. आली आणि
पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. पडायचं असेल तर माणसांच्या नजरेसमोर पडा, नजरेतून पडू नका, कारण नजरेसमोर पडलेला मनुष्य पुन्हा उभा राहू शकतो, परंतु नजरेतून पडलेला मनुष्य कधीच उभा राहू शकत नाही. परंतु आपल्या टीमसाठी 100% पडझड झाली, परंतु धडपड मात्र थांबत नाहीत करुंगली टीमची. पानुमरे टीमला कमबॅक करावं लागेल. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे अगदी आफ्रिकेतील चित्याप्रमाणे बॉलवर धावून आला, कारण बॉल आपल्यापर्यंत यायच्या अगोदर बॉलवर धावून जाणं त्यांनी पसंत केलंय. कमबॅक करते आता पानुमरे टीम देखील आणि करुंगले टीम देखील. आता हा संघर्ष मात्र पराकोटीला पोहोचलाय. शेवटचा बॉल, बुझी क्षमा भी जल सकते, तूफान से कश्ती भी निकल सकती है, होके मायूस यू ना अपने इरादे बदल, तेरी किस्मत भी बदल सकती है. आता शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर किती अंक लिहिले जातील. शेवटचा बॉल पहा, 100% एफर्ट्स नाना यांचे पाहायला मिळाले. 100% डेडिकेशन. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलर आली एक सिंगल. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. पहा MTC लाईव्ह देखील सज्ज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी क्रिस्टल क्लिअर चित्र आमच्या घरबसल्या प्रेक्षकांसाठी. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आता 39 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 40 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉल 40 धावांची गरज. कशा पद्धतीने हा पल्ला पूर्ण केला जाईल या शुभागमन ज्यांची आपण वाट पाहत आहोत, आदरणीय सन्माननीय शंकरदादा मोहिते साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दिलदार व्यक्तिमत्व, मोठ्या मनाचा राजा म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत आहोत. भरपूर काही सामाजिक क्षेत्रामधले योगदान, दैदिप्यमान योगदान त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे. आणि मी काल जोडलेला आवाज, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्यांनी मात्र मंत्रमुग्ध केलं कालच्या दिवसापासून, अर्थातच आमचे मार्गदर्शक दत्तात्रय म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या डावामध्ये. आणि अर्थातच मात्र आजच्या दिवसाला शेवट मात्र पाहायला मिळतोय. याच साठी केला होता अट्टहास, शेवट गोड बाबा, शेवट गोड कोणता संघ करेल इथे मात्र पाहायला मिळेल. कारण अंतिम सामना आहे 32 शिरा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विशालभाऊ युवा मंच आयोजित आपण पाहतोय विशालभाऊ चषक. अर्थातच खास आकर्षण चांदीची ट्रॉफी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. आणि इथे मात्र पहा MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज झेंडा मात्र फडकताना मात्र पाहायला मिळतोय. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. कारण जंगलातील लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यांनी मुघलांना सळोगी पळो करून सोडलं आणि आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण केलं, अशा या जिजाऊच्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला जय श्रीराम. देऊया शुभेच्छा. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सन्माननीय आदरणीय अध्यक्ष मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती दोन्ही संघांना इम्पॉर्टंट मॅच, टीट फॉर टॅट. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का? सुनील यांच्या बॅट मधून करारा प्रहार, मिस टायमिंग स्ट्रोक, आणि ते मात्र पकडली जाते जेल. जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये अडकले गेले तर सुनील नाना बॅक टू द डगआउट. ठोको डीजे.
लक्ष 40 धाबांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकण्यासारख्या 10 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे लीडरशिप, दुसरं म्हणजे व्यवस्थापन, तिसरं म्हणजे आत्मविश्वास, चौथं म्हणजे टीम वर्क, पाचवं दूरदृष्टी, सहावं टायमिंग मॅनेजमेंट, सातवं योग्य सहकार्याची निवड, आठवं दीर्घकालीन विचार, आणि नववं शांततेचा निर्णय, आणि सातवं छोटीशी सुरुवात. आज सुरुवात करावी लागेल, शेवट मात्र गोड करावा लागेल. सुरुवात चांगली तर शेवट गोड हा होतोच असं म्हटलं जातं. शेवटचा गोड कोणती टीम करेल? पुढचा बॉल, नवीन बॅटर अनिकेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, स्विजिटचा फटका खेळायचा होता, परंतु बॉल अगदी निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने मात्र हाताळला जातोय. रिलीज पॉइंट अगदी महत्वाचा असतो. सूर्य हा सूर्यास्ताच्या दिशेने, मावळतीच्या दिशेने प्रस्थान करतोय. आणि इथे मात्र पहा, क्लीन 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 बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. ठोको डीजे. नवीन बॅटर करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये. 32 शिराळ्याचा करण अंबाला मात्र आलाय. यावेळेस स्विंग अँड मिस. आखू टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा द्यायची होती, परंतु बॉल अगदी निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज अजूनही एकही धाव खातं उघडता आलं नाहीये. मेडन ओव्हर होईल का या स्पर्धेमध्ये? शेवटचा बॉल शिल्लक आहे. मेडन ओव्हर संदीप पाटील आपल्या नावावरती करतील का? आणि यावेळेस मात्र बॉल हवेत, बॉल हवेत. उंची जास्त, लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. मेडन ओव्हर या स्पर्धेची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओव्हर हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली नावावरती केली संदीप पाटील, अर्थातच बबलू पाटील. डीजे वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, केवल उसी खेल का मजा है जिसे हार का रिस्क हो. मॅच ऑन आहे, होईल का? कारण अजूनही खातं उघडता आलं नाहीये. पलटवार होतोय गोलंदाजीतून. गतवर्षीचा विजेता संघ त्याच्या विरोधात टीम आपण पाहतोय. संजय दादा मोहिते करुंगळी टीम. टॉस जिंकला होता करुंगळी टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलं होतं योद्धा 11 पनुमरे संघाला बॅटिंग करताना. आणि बॅटिंग करत असताना मात्र 40 धावांचं आवाहन. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती अमित पाटील. कोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने लॉंग आउट रिजन मध्ये अगदी फेकी केली जाईल. आणि येता डेंजर झोनला असता खरा फेकी पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट या बॉल वरती. इथे मात्र घडतंय तरी काय, क्षेत्ररक्षक मध्ये चुकी होते. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळतंय. या धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत. कोणता संघ असेल, योद्धा 11 की करुंगळी? पुन्हा एकदा या ट्रॉफी वरती नाव कोरलं जाईल का योद्धा 11 पनुमरे संघाचं? परंतु त्याच ताकदीचा संघ आहे. पराकाष्ठा केली आहे, संघर्ष केलाय. 2 दिवस झालं आणि शेवटच्या क्षणाला येऊन मात्र आपल्याला संघर्ष करावं लागेल.
बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या 2. अजूनही मॅच ऑन आहे. टार्गेट सेट केलंय 40 धावांचं, 40 धावांचं. आणि इथे मात्र पहा या स्पर्धेचे भाग्य विधाते सन्मान्य आदरणीय विशालभाऊ नायकवडी यांचा फोटो मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मात्र दाखवला जातोय, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि अनुभवतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय, आणखीन एक डॉट बॉल. आणि या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत अर्थातच उप वन संरक्षण अलिबाग रायगड सन्माननीय आदरणीय राहुल पाटील साहेब यांचं अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन होईल. सन्माननीय आदरणीय राहुल पाटील साहेब उप वन संरक्षक अलिबाग रायगड यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी आगमन होईल. यावेळेस मात्र पहा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह तर जरूर केलाय, टप्पा 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 गेट चेंडू चाललाय, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. येतोय प्रत्येकाने पाहावीत आणि त्या स्वप्नासाठी मात्र झगडावं लागतं. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीयेत. आज मात्र त्या स्वप्नासाठी तुम्हाला लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. अमित पाटील यांच्यावरती चढवलेला हल्ला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन दिलं जातंय, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि इथे मात्र पहा काय घडलंय. दुसरी धाव अगदी चपळाईने पूर्ण केली, 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट या बॉल वरती मात्र पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल, अमित पाटील, मोठं नाव, 32 शिराळ्याचं, पाटील की गाजवणारी गोलंदाजी कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापासून मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, मॅच ऑन, शेवटचा बॉल. अमित पाटील निघालेत. यावेळेस मात्र सुवाससाठी हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, अगदी फक्त कट केलाय एका धावेने आणि ओव्हरची समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. आता इथून संघर्ष करावा लागेल कारण बॉल शिल्लक आहेत 6 आणि गरज आहे ती म्हणजे 31 धावांची. पहा योगायोग आहे, ज्या स्पर्धेची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली विशालभाऊ नायकवडी आणि आज याच मैदानामध्ये शेवटची मॅच आहे आणि शेवटची मॅच आणि शेवटचा स्कोर आपण पाहतोय 40 धावांचं टार्गेट आणि ही स्पर्धा ज्या मैदानामध्ये सुरू आहे 40+ या घनसोलीच्या मैदानामध्ये टार्गेट देखील सेट केलंय 40 धावांचं. पहा हा योगायोग जुळून आलाय या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आणि शांत संयमी स्वभावाचं व्यक्तिमत्व विशालभाऊ नायकवडी. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय प्रकाश पाडेल का या मॅच मध्ये. आकाश आणि इथे मात्र आकाशला आकाश दाखवलंय पहिल्याच बॉल वरती. वेलकम, आओ स्वॅग से करेंगे आपका स्वागत. सत्तावीस धावांची गरज, 5 बॉल 27. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. आगाज अच्छा तो अंजाम भी अच्छा ही होता है. 5 बॉल 27 धावांची गरज. याही वेळेस मात्र पुल केलाय, बॉल हवेत, उंची जास्त, लांबी कमी, दूरी रही अधुरी. कभी खुशी कभी गम मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
कारण आता डोक्याला हात लावले असतील समर्थकांनी. इथे मात्र काय घडलंय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, काही घडू शकतं. 4 बॉल शिल्लक, 27 ची गरज. वेळ का कशी असो सगळं काही बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात आशा असावी नेहमी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते. वेळ मात्र नक्की बदलते. पाहूया मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येईल आता. आणि या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्यांच्या स्वागतामध्ये आपण स्वागत करूया उप वन संरक्षण अलिबाग रायगडचे सर्व अर्थातच राहुल पाटील साहेब यांचं आगमन मात्र या ठिकाणी होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय राहुल पाटील साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण विशाल भाऊ युवा मंचातर्फे आपलं हार्दिक 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 हार्दिक. यावेळेस मात्र पहा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये आणखीन एक झेल पकडली जाते. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेटचं पतन मात्र पाहायला मिळतंय. फटका चांगला होता परंतु मात्र पाहायला मिळते. वेलकम सर, आपण आलात. या स्पर्धेची उंची वाढली, एक चांगली झळाली प्राप्त झाली या स्पर्धेला. आणि या विशाल भाऊ युवा मंचाकडनं तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणखीन एक विकेट मात्र जरूर मिळाली असती. आता मात्र शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. कोणत्याही संकटाशी शिवाय मिळालेले यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. आज मात्र इतिहास घडवेल का? इतिहास घडवेल का? आणखीन एक व्हाईट बॉल मात्र हाताळला जातोय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो मात्र विजेता ठरतो. आणि विजेता ठरला उडून गेला परारा, आले किती गेले किती, उडून गेला पराला, संपला नाही आणि संपणार नाही. योद्धा 11 पनुमरे संघाचा दरारा 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 दरारा. तर थँक्यू सो मच, मनापासून आभार विशाल भाऊ नायकवडी. 2 दिवस मला या स्पर्धेसाठी मात्र समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेत तर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया आणि मान्यवरांचा सन्मान आणि स्वागत देखील करूया. मनापासून आभार असतील MTC लाव याचं, मनापासून आभार DJ समर्थक याचं, मनापासून आभार संपूर्ण टीमचं, मनापासून आभार आयोजक टीमचं. इथे मात्र खूप चांगलं आयोजन आणि मॅनेजमेंट मात्र पाहायला मिळालं. आणि इथे मात्र जाऊया आपण